तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 मेच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता स्वानंदी आणि चिंगी किचनमध्ये काम करत असतात. कित्येक दिवसांपासून चिंगी मात्र त्यांच्या घरी नौकर म्हणून काम करत असते, पण ती मात्र त्यांच्या घरात एक फॅमिली मेंबर बनूनच राहते, भलेही ती काम नौकरांचं करते. त्यानंतर आता चिंगी भाजीची तयारी करत असते, तर स्वानंदी देखील तिथे काहीतरी किचनमध्ये काम करत असते. तर आता चिंगी स्वानंदीला म्हणू लागते. चिंगी आणि स्वानंदीचं छान जमत असतं, पण चिंगी स्वानंदी सोबत ना प्रत्येक गोष्ट शेअर करत असते. त्यानंतर चिंगी मात्र स्वानंदीला असं म्हणू लागते की स्वानंदी ताई, मला तर ना असं वाटतंय की घरातल्या मालकिनीला जर त्रास झाला ना तर ती मालकीन मात्र नौकरांना घराच्या बाहेर काढून टाकते, कामावरून काढून टाकते, पण मला याची सवय लावून घ्यावं लागेल. आता स्वानंदी विचारात पडते की चिंगी असं अचानक का बोलते. त्यानंतर चिंगी म्हणू लागते, मला जर या गोष्टीची सवय लावून जर नाही घेतली ना तर पुढे चालून खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण की मला याच घरामध्ये राहायचं आहे ना. आता चिंगी काय बोलते काय नाही स्वानंदीच्या लक्षात येत नाही की चिंगी कशाबद्दल बोलते आणि चिंगी कायमस्वरूपी या घरामध्ये का राहील. ती तर एक नौकर आहे ना, ती दुसऱ्यांच्या पण घरात जाऊन काम करू शकते ना. स्वानंदीला मात्र चिंगीचं बोलणं अजिबात कळत नसतं, पण चिंगी मात्र फॉर्ममध्ये हे सगळं बोलून जाते. आता दुसरीकडे अंशुमनला मात्र समरच्या लॉकरमधून काही पैसे आणि सोन्याची चेन त्या चिंगीसाठी आणायची असते. स्वानंदीचे बाबा देखील ऑफिसमध्ये असतात. तर आता अंशुमनला त्या लॉकरची चाबी हवी असते, तर त्याला ती चाबी कुठून मिळवणार त्याला प्रश्न पडतो. पण तो मात्र त्याच्याच एका मित्राला फोन करतो वगैरे वगैरे सगळं काही सांगून त्याच्याकडून ती चाबी मागवतो आणि चाबीकडे बघून त्याला फोन करतो. म्हणू लागतो, मित्रा तू खूप मोठं काम केलंय बरं का, खरं तुझे आभार मानवणं तितके कमी आहे. स्वानंदीचे बाबा देखील ऑफिसमध्ये असतात. त्यानंतर ते ऑफिसमधला ते मेंबर म्हणू लागतो की तुम्ही ना कॅबिनमध्ये बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तोपर्यंत अंशुमन मात्र त्या लॉकरजवळ येतो, काही पैसे आणि सोन्याची चेन काढून नेतो. तेवढ्या वेळामध्ये स्वानंदीचे बाबा अंशुमनला बघतात. अंशुमन तिथून घरी आल्याच्या नंतर मात्र इकडे आता त्याच्यासाठीच ना मात्र चिंगीने साडी घातलेली असते. अंशुमन घरी आला अगोदर तर चिंगीकडे जातो. चिंगी म्हणू लागते की हे बघा साहेब, मी तुमच्यासाठी साडी घातली आहे बरं का. तर अंशुमन म्हणू लागतो, हो का, माझ्यासाठी साडी घातली, खरंच खूप छान दिसते तू. आता त्यानंतर मात्र मग अंशुमन चिंगीला सांगू लागतो की तू ना डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी ना काहीतरी आणलं आहे. तर चिंगी डोळे बंद करते, तर अंशुमन त्यांनी ती समरचीच लॉकरमधली चेन जी आणलेली असती तो चिंगीला देत असतो. तर चिंगी म्हणू लागतो, काय सर, तुम्ही माझ्यासाठी सोन्याची चेन आणली, पण तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी का करता. तर अंशुमन म्हणू लागतो, तुला माहिती ना मी तुझ्यासाठी का करतो, तुला चांगलंच आठवत असेल की त्या दिवशी रात्रीच्या पार्टीमध्ये काय घडलं होतं म्हणून. चिंगी म्हणती, हो सर, मला सगळं काय आठवतंय. त्यानंतर आता चिंगी म्हणू लागते की नाही सर, इतकी मोठी सोन्याची चेन मला नकोय. मी जर ही चेन गळ्यात घातली आणि घरातल्या मला जर कोणी विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देणार. नको बाबा, मला इतकी मोठी चेन नकोच. अंशुमन म्हणू लागतो, अगं वेडाबाई, मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले आणि तू नको म्हणते. समोरचं जर देत असेल ना तर आपण घ्यायचं. त्यानंतर चिंगी मात्र ती सोन्याची चेन घेते. त्यानंतर मग अंशुमन म्हणतो की चिंगी, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तर चिंगी म्हणू लागते, हो सर. त्यानंतर चिंगी मात्र अंशुमनने तिला चेन दिली की चिंगी मात्र त्याला ना मिठी मारते, म्हणू लागते की थँक्यू सर. तर अंशुमन म्हणू लागतो, चिंगी मला काय बोलली तू. त्यानंतर चिंगी म्हणू लागते की थँक्यू वर का अंशू. त्यानंतर आता अंशुमन स्वतःच्या हाताने चिंगीच्या गळ्यात ती चेन घालून देतो आणि मग त्यानंतर चिंगीला असं सांगतो देखील की तू जर गळ्यात चेन घातली आणि घरातल्या सगळ्यांनी जर तुला विचारलं की कुठून आणली तर माझं नाव सांगायचं नाही. तू जर तसं सांगितलं तर घरातले मला विचारतील की तुझं आणि तिचं नातं काय आहे, तू तिला सोन्याची चेन का दिली. मी इतक्या सगळ्यांना उत्तर तर नाही देऊ शकणार, त्याच्यापेक्षा तू कुणालाही सांगू नको. तर चिंगी हो म्हणते आणि मग तिथून पळून मात्र हॉलमध्ये जाते. आता चिंगी खूप खुश असते, कारण की तिच्या गळ्यात सोन्याची चेन असते म्हणून. तेवढ्या वेळामध्ये मल्लिका येते. मल्लिकाला चिंगीचं वागणं थोडं वेगळंच वाटतं, म्हणून मल्लिका चिंगीला विचारू लागते, काय गं, इकडे ये बरं का. पण चिंगीला कळत नसतं नेमकं यांना म्हणायचं आहे काय. तर चिंगी म्हणू लागते, काय झालं मॅडम, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला पाणी वगैरे द्यायचं का, चहा वगैरे बनवून देऊ का. तर आता मल्लिका तिच्या गळ्यातली चेन बघते. म्हणू लागते, काय गं, तू तर एक नोकर आहेस, याच्या आधी मी तुझ्या गळ्यात चेन बघितली नाही, मग ही चेन तुझ्या गळ्यात कुठून आली, मला सांग, तू चोरी केली ना घरात.
चिंगीला तर अंशुमननं सांगितलेलं असतं की माझं नाव कुणाला सांगायचं नाही. चिंगीला मल्लिका म्हणते चोरी केली तर चिंगी नाही म्हणते. मग चेन कुणी दिली तर चिंगी काहीच बोलत नाही. त्यानंतर मग मल्लिका सगळ्या घरात गोंधळ करते. तिकडे मात्र समरला फोन करते, म्हणू लागते समर तू कुठे आहे, रिकामात असेल वेळ असेल तर प्लीज घरी ये. तिकडे मात्र समरला वाटत असतं की आजीची तब्येत खराब झाली की काय. समोर विचारतो देखील की काकू काय झालंय, आजीची तब्येत बरोबर आहे ना. तर मात्र आता मल्लिका म्हणते हो आजी ठीक आहे पण तू प्लीज घरी ये. आता समर लगेच स्वानंदीला फोन करतो. तर स्वानंदीला म्हणू लागतो समर की घरामध्ये काय चालू आहे. तर स्वानंदी सांगते काही नाही राजवाडे, सगळं काही ठीक चालू आहे, मी आपल्या रूममध्येच होते. तर आता समर सांगू लागतो प्लीज तुम्ही खाली जाऊन बघता का, खाली काहीतरी झालं आहे. स्वानंदी खाली येते, आजी येतात, अंशुमन येतो. तर मल्लिका इतका मोठा गोंधळ करते की हिच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन कुठून आली, हिला कुणी दिली, हिनं चोरीच केली आहे. त्यानंतर समर देखील घरी येतो. तर मित्रांनो बघूया आता चिंगी सगळ्यांना काय सांगेन की तिला ती सोन्याची चेन कुणी दिली, ते उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.